अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। अनुदानित शाळांमध्ये बदली प्रक्रियेसाठी एज्युकेशन स्टाफ पोर्टल सुरू। राज्यातील शिक्षकांसाठी महत्त्वाचा निर्णय 15 एप्रिल 2026। परिपत्रक निर्गमित झालेले आपण समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। राज्यातील खाजगी अनुदानित विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला पारदर्शक सुसूत्र बनवण्यासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे। आता विनाअनुदानित तसेच अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांना पूर्ण अनुदानित शाळांमध्ये बदलीसाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करता येणार आहे। यासाठी एज्युकेशन स्टाफ पोर्टल ह्या नवीन प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली असून शिक्षण संचालनालयाने याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। पार्श्वभूमी: महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवा अटी अधिनियम 1977 व त्याअंतर्गत नियम 1981 तसेच विविध शासन निर्णयाच्या आधारे ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाचाही विचार करून ही प्रणाली अधिक मजबूत करण्यात आली आहे। 13 नोव्हेंबर 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार शिक्षकांच्या बदली प्रस्तावांना मंजुरी देण्याचे अधिकार शिक्षण आयुक्तांना देण्यात आले असून त्यानंतर आता ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे। एज्युकेशन स्टाफ पोर्टलचे वैशिष्ट्य: ह्या नवीन पोर्टलद्वारे संपूर्ण बदली प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे। संस्थांना स्वतःच्या लॉगिनद्वारे माहिती भरता येईल। शिक्षकांची वरिष्ठता, सिनियरिटी यादी उपलब्ध, मंजूर पदे, कार्यरत कर्मचारी, रिक्त पदांची माहिती एका ठिकाणी, डेटा सिंक्रोनायझेशन नंतर अर्ज प्रक्रिया कशी असेल। बदली प्रक्रिया खालील टप्प्यामध्ये पार पडणार आहे। लॉगिन डेटा समक्रम सिंक्रोनायझेशन: संस्थांनी शालार्थ व संच मान्यता डेटा अपडेट करणे बंधनकारक आहे। शक्तीपत्र, स्ट्रेंथ स्टेटमेंट, पडताळणी, मंजूर पदे, कार्यरत कर्मचारी व रिक्त पदाची तपासणी, शिक्षा अर्ज सादर करणे, विनाअनुदानित शिक्षकांसाठी स्वतंत्र अर्ज, अंशतः अनुदानित शिक्षकांसाठी स्वतंत्र पर्याय, शिक्षणाधिकाऱ्यांची ईव पडताळणी, अर्जाची तपासणी करून योग्य अयोग्य अशी नोंद, अंतिम मंजुरी प्रक्रिया, शिक्षणाधिकारी, उपसंचालक, उच्च प्राधिकरण। महत्त्वाच्या सूचना: अर्ज करण्यापूर्वी डेटा अपडेट करणे आवश्यक। मोबाईल क्रमांक वैध असणे बंधनकारक। प्रत्येक अर्ज शिक्षणाधिकाऱ्यांच्या पडताळणीतून जाईल। चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो। शिक्षक व संस्थांसाठी काय महत्त्व: ह्या नवीन प्रणालीमुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार, मानवी हस्तक्षेप कमी होणार, वेळेची बचत होणार, राज्यभर एक समान प्रक्रिया लागू होणार। निष्कर्ष: राज्यातील हजारो शिक्षकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणारा असून बदली प्रक्रियेत असलेली गुंतागुंत कमी होण्याची अपेक्षा आहे। एज्युकेशन स्टाफ पोर्टलमुळे शिक्षण व्यवस्थेत डिजिटल परिवर्तनाला चालना मिळणार असून प्रशासन अधिक कार्यक्षम होणार आहे। हे पूर्ण परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता। अजूनही चॅनलवर नवीन असेल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। लाईक, कॉमेंट, सबस्क्राईब, शेअर करा।